नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे मुख्य माहिती आयुक्त हे डॅश पर्यंतच्या कालावधीसाठी पदभार धारण करतील. काय कालावधी असतो त्यांचा? ऑप्शन नंबर 1, त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 5 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्ष की 4 वर्ष. मुख्य माहिती आयुक्त, चीफ इलेक्शन कमिशनर याचं टाइम पिरियड किती असतो असा प्रश्न आहे तुम्हाला. किती वर्षाचा? 5 वर्षाचा, 6 वर्षाचा, 4 वर्षाचा, 3 वर्षाचा, काय असेल हो? खूपदा पाहिलेलं आहे आपण मुख्य माहिती आयुक्ताचं टाइम पिरियड. प्लस मला लगेच काय सांगायचं आहे, एज, कुठल्या एज पर्यंत हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून पदभार धारण करू शकतात सांगा बरं. 4 इयर, 3, 1, ओके, 3, ठीक आहे, नो इश्यूज. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 3 वर्ष ते मुख्य माहिती आयुक्त म्हणून काम करू शकतात किंवा त्यांचं वय 65 वर्षांचं होईपर्यंत, 65 इयर्स ऑफ एज, दोन्हीपैकी जे लवकर असेल ते तोपर्यंत ह्यांचं कार्यकाळ असतो. येतोय पॉईंट लक्षात? मग 3 वर्षाचा टाइम पिरियड आणि किंवा 65 इयर्स ऑफ एज. आता मला सांगा, मुख्य माहिती आयुक्ताची पुनर्नियुक्ती होऊ शकते का हो? रिअपॉइंटमेंट अलाउड आहे का? काल पाहिलेलं आहे आपण हे. रिअपॉइंटमेंट होऊ शकते का? यस ऑर नो? द्या यस किंवा नो असं उत्तर सांगा मला. मुख्य माहिती आयुक्त पुन्हा नियुक्त होऊ शकतो का? यस ऑर नो? चलो बताओ. काल आपण डिस्कस केलं होतं. नाही, यस, नाही, ओके, कन्फ्युज्ड आहेत. कालचं लेक्चर म्हणजे केलेलं नाही तुम्ही बरोबर. होऊ शकत नाही. मुख्य माहिती आयुक्ताची पुनर्नियुक्ती होऊ शकत नाही. पुन्हा त्याला तुम्ही सेम पदावरती बसवू शकत नाहीत. नाही आहे याचा आन्सर नो. नोट करा पॉइंट. याचा आन्सर नो आहे. कालचं लेक्चर नीट पाहिलं नाही म्हणजे तुम्ही. रिअपॉइंटमेंट मुख्य माहिती आयुक्ताची होऊ शकत नाही. नोट करा प्लीज. अच्छा, कन्फ्यूज झालेला आहे. एक्झॅक्टली 65 वर्ष झाल्यावरती कसं होईल? त्यांना टाइम पिरियडच काय दिलेला आहे? एकतर 3 वर्ष किंवा मग 65 वर्ष. जरी 60 वर्षामध्येच त्यांचे 3 वर्ष कंप्लीट झाले, जरी त्यांचा टाइम पिरियड कंप्लीट झाला असेल आणि वय उरलेला असेल, तरी सुद्धा त्यांची रिअपॉइंटमेंट